नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. रुद्र आणि गिरिजा दोघेही मंदिरात आलेले असतात. गिरिजा म्हणते, आजपासून मी तुम्हाला वचन देते, माझं सगळं आयुष्य हे तुमचं असेल. मी तुमची साथ आयुष्यभर कधीही सोडणार नाही. माझं तुमच्यावरती प्रेम आहे, पण माझं हे प्रेम मी कधीच तुमच्यावरती लादणार नाही. रुद्र म्हणतो, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि खूप आधीपासून, पण हे मला तुम्हाला कधी सांगता झालं नाही. गिरिजाला रुद्रकडून हे ऐकून खूप बरं वाटतं, खूप समाधान वाटतं. आता रुद्र देवीसमोर असणारा कुंकवाचा करंडा घेतो आणि गिरिजाच्या भांगेमध्ये कुंकू भरतो आणि तिला वचन देतो की आज देवी आईच्या साक्षीने आपल्यातील नातं पुन्हा एकदा बहरलेलं आहे. आजपासून आपल्या नात्याला खरी सुरुवात झालेली आहे. दोघेही देवीला नमस्कार करतात आणि तितक्यात रुद्र म्हणतो, अरे वा, किती छान, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं. आणि जेव्हा गिरिजा भानावर येते आणि तिथं पाहते तर तिने लिहिलेलं पणत्यांचं आय लव्ह यू तिथे नसतंच. त्याऐवजी पणत्यांचा क्रम बदललेला असतो आणि सरळ पणत्या लावलेल्या असतात. आज होळी आहे म्हणून तुम्ही ही एवढी छान सजावट केली आहे ना, खरंच खूप छान आहे. आता गिरिजा ते सगळं पाहते, पण तिला खूप आश्चर्य वाटत असतं, कारण नेमकी पणत्या गेल्या तरी कुठे, हे सगळं कोणी बदललं. तितक्यात उर्वशी त्या ठिकाणी येते आणि म्हणते की मला ओटी भरायची होती म्हणून मी इथं आले. रुद्र तिला म्हणतो, आत्या बघ ना, किती छान पणत्यांची सजावट केली आहे गिरिजाने आज होळीच्या निमित्ताने. तेव्हा उर्वशी म्हणते, हो का, खूपच छान केलेली आहे. आता गिरिजा मात्र विचारामध्येच असते आणि तिला थोडासा अंदाजही आलेला असतो की हे सगळं नेमकी कोणी केलेलं आहे. आता उर्वशी मनातच म्हणते, गिरिजा, अगं माझं तुझ्यावरती बारीक लक्ष आहे, विसरलीस का तू? तेव्हा तिने गिरिजाचं आणि विशाखाचं फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं. गिरिजाने विशाखाला पणत्या घेऊन देवी आईच्या मंदिरामध्ये बोलवलेलं असतं आणि त्याच वेळेस सावी आणि उर्वशीने प्लॅन केलेला असतो. त्याप्रमाणे सावी त्या ठिकाणी येते आणि मनात म्हणते की गिरिजा, आय लव्ह यू म्हणायचं आहे का तुला रुद्रला? मी तुझं प्रेम रुद्रपर्यंत कधीही पोहोचू देणार नाही. आणि असं म्हणून ती पणत्यांचा क्रम बदलते आणि एका सरळ रांगेमध्ये पणत्या ठेवते. आता गिरिजा आणि ते सगळे घरी येतात. घरी धुलिवंदनाची तयारी करत असतात, पण गिरिजा रुद्राला कुठेच दिसत नाही. तो जसं वासंतीला विचारतो. वासंती काही सांगणार तितक्यात उर्वशी तिथं तेल घालण्यासाठी आलेलीच असते. काय, कुठे आहेत या घरच्या सूनबाई? म्हणजे बघ ना, नवऱ्याला माहिती नाही आहे बायको कुठे गेली आहे, पण सासूला माहिती सून कुठं गेली आहे. म्हणजे आजकाल तुमच्या दोघींचं खूपच जमतं ना. म्हणजे जमलं तर याच्यामध्ये काही वावगं नाही गं, पण कसं आहे ना, आज सणसूद आहे, जरा रीतीभाती शिकवा तिला. तेव्हा वासंती म्हणते, तसंच काही कारण असल्याशिवाय ती जाणार नाही. सावी म्हणते, सणसूद समारंभ एवढे घरचे सोडून असं कुठलं काम आहे? आता सावीचं हे बोलणं रुद्राला काही आवडत नाही आणि तो आईसाहेबांचीच बाजू घेतो. आईसाहेब म्हणतायत ते अगदी बरोबर आहे, तसंच काही कारण असल्याशिवाय गिरिजा असं जाणार नाहीत. आता खरं तर गिरिजा सगुणाकडे आलेली असते आणि तिला सांगते की मावशी, अगं तू आईंना जे काही बोलतीयस त्या सगळ्याचा त्यांना किती त्रास होतोय तुला कळतंय का तरी? किती दिवस असा राग धरणार आहेस? सगुणा म्हणते, मग मला त्रास होत नाही असं तुला म्हणायचं आहे का? अगं त्या नागेश्वरमुळं आणि तुझ्या त्या सासूमुळं मला काय काय भोगावं लागलं आहे ना, याची तुला कल्पनासुद्धा नाही आहे. आणि काय गं, मावशी म्हणतेस ना मला, माया आजवर तुला मी लावली आणि आता तू तिची बाजू घेतेस. तेव्हा गिरिजा म्हणते, उद्या जर आई चुकल्या तर त्यांनाही मी समजावून सांगेलच ना, पण आज मला कळते, आज तू चुकतेस. अगं नागेश्वर घोरपड्यांचा राग तू आईंवर काढतेस आणि या सगळ्याचा आईंना खूप त्रास होतोय. सगुणा म्हणते, तुला माहिती काय आहे गं आमच्याबद्दल? आमच्यामध्ये काय वाद आहे हे तरी तुला माहिती आहे का? त्यामुळे तू या गोष्टीमध्ये नाही पडलीस ना तर बरं होईल. गिरिजा म्हणते, नसेल ना प्रत्येक गोष्ट मला माहिती, पण ज्या गोष्टी मला माहिती आहेत ना त्या गोष्टी नक्कीच तुला माहिती नाही आहेत. अगं आजवर आई फक्त त्या घरामध्ये रुद्रसाठी थांबलेल्या आहेत. तुला माहिती आहे का, नागेश्वर आणि त्यांच्या बहिणीसारखे रुद्र अजिबात नाही आहेत. त्यांचा स्वभाव खूप वेगळा आहे आणि हे फक्त आईंमुळे शक्य झालेलं आहे. तूच सांग ना, जर या जागी श्रीमंत दादा असते तर तू त्या नराधमांच्या तावडीमध्ये
स्वतःच्या लेकराला सोडून गेली असतीस का? अगं फक्त लेकरासाठी त्यांनी आजपर्यंत त्या भावा बहिणींचा त्रास सहन केला आहे आणि तो रोज मी बघते आहे. आता इकडे रुद्र वासंतीला विचारतो की आईसाहेब गिरिजा कुठे गेले आहेत? त्यांनी तुम्हाला फोन वगैरे केला होता का? तेव्हा वासंती रुद्रला उत्तर देण्याचं टाळते. खरं तर तिला माहिती असतं की गिरिजा सगुणाकडे गेलेली आहे. आता ती मनातच विचार करते की गिरिजा उगाच ताईला समजवायला तिकडे गेली आहे, त्यामुळे या दोघांमध्ये वाद नको व्हायला. आता रुद्र पुन्हा तिला विचारतो, पण वासंती त्याला उत्तर देण्याचं टाळते आणि तिथून निघून जाते. इकडे गिरिजा सगुणाला म्हणते, अगं जशी मी त्या घरामध्ये गेली ना तसं मला आईंचा त्रास दिसतोय. प्रत्येक वेळी त्यांनी नागेश्वर घोरपडेंना जिथे जिथे शक्य आहे ना त्या ठिकाणी विरोध करायचा प्रयत्न केला आहे आणि त्याबद्दल त्यांनी शिक्षासुद्धा भोगलेली आहे. सगुणा म्हणते, मग मी अवतान घेऊन गेले होते का तिच्याकडे की नागेश्वरसोबत लग्न कर म्हणून? गिरिजा म्हणते, अगं मावशी, लग्न करण्या अगोदर आईंनाच काय, तुला तरी माहिती होतं का की नागेश्वर घोरपडे असे निघतील म्हणून? पण तरीसुद्धा सगळा त्रास सहन करत त्या फक्त रुद्रसाठी त्या तिथे राहिल्या आणि मी पाहते त्यांच्यावरती रोज अन्याय होत असतानासुद्धा त्यांनी ते सगळं सहन केलं फक्त रुद्रसाठी. तूच सांग ना, त्या नराधमांच्या तावडीमध्ये सोडून आईंनी निघून यायला पाहिजे होतं का? उलट आई सगळं सहन करत राहिल्या आणि त्या लोकांच्या काळ्या सावलीपासून त्यांनी रुद्राला अतिशय चांगले संस्कार दिले, उत्तम वाढवलं. आता गिरिजाच्या बोलण्याने सगुणाचं मन चांगलंच हललेलं असतं. आता गिरिजा सांगते की तू त्यांना दोष देतेस ना, त्यांच्यामुळेच खरं तर देवकी आणि त्यांची मुलगी जिवंत आहे. त्यांनीच वाचवले दोघींनाही. आता हे ऐकल्यानंतर सगुणाच्या डोळ्यातील पाणीच थांबत नाही. तिला तिच्या चुकीची जाणीव झालेली असते की नागेश्वरच्या चुकीच्या कृत्याची शिक्षा तिने इतके दिवस वासंतीला दिली. गिरिजा तिथून जाताना म्हणते की मावशी, आजवर तू तुझ्या बहिणीवरती थोडं जरी प्रेम केलं असशील ना तर तू आज सगळे गैरसमज मिटवशील आणि मी त्या वेळेची आतुरतेने वाट पाहील. एवढं बोलून ती तिथून निघून जाते. आता इकडे रुद्र सारखं गिरिजाचं नाव घेत असतो, त्यामुळे सावी चांगलीच चिडलेली असते आणि म्हणते की आज रुद्रला रंग लावण्याचा मान पहिला माझाच आहे आणि तो मी मिळवणारच आहे. उर्वशी म्हणते, मग याने काय होईल? फक्त तुझं समाधान होईल, पण त्याने रुद्रच्या आयुष्यातून गिरिजा लांब होणारच नाही. आता माझ्याकडे एक प्लॅन आहे. रंगपंचमीच्या दिवशी असं काही करणार आहे ना मी, तू फक्त जसं मी सांगते ना तसंच कर. मग बघ रुद्रच्या नजरेतून गिरिजा कशी कायमची पडते. आता दोघींमध्ये सुद्धा डील होतं. आता इकडे रुद्र मात्र वारंवार वासंतीकडे गिरिजाची चौकशी करत असतो आणि वासंती मात्र त्याला काहीच सांगायला तयार नसते. आता इकडे नागेश्वर येतो. सगळेजण रंगपंचमी सेलिब्रेशनसाठी थांबलेले असतात. उर्वशी म्हणते, दादासाहेब, अहो प्रत्येकजण आपल्यासाठी आला आहे आणि आपला दरवर्षी कार्यक्रम हा वेळेत सुरू होतो, पण आता तुम्ही त्या गिरिजासाठी थांबणार आहात का? तिला नको का कळायला सगळ्या लोकांसमोर कसं दिसतंय बरं, घरची सूनच या घरी नाही आहे म्हणून? तेव्हा नागेश्वर न राहून कार्यक्रमाला सुरुवात करायची ठरवतो. तो सर्वांना आवाज देतो आणि सगळेजण एकमेकांना रंग लावतात. सगळे खुश असतात, मात्र रुद्रची नजर फक्त गिरिजाच्या वाटेकडे असते. आता नागेश्वर म्हणतो की चिरंजीव, जरा तुमच्या मालकीनबाईंना सुद्धा सांगा की असं बरं दिसत नाही म्हणून जरा रीतीभाती सांभाळायला सांगा त्यांना. रुद्र खाली मान घालून फक्त हो सांगतो असं म्हणतो, पण त्याची नजर फक्त गिरिजाचीच वाट पाहत असते. आता नागेश्वर उर्वशीला म्हणतो की रंगपंचमी जरा रंगात आली की आम्ही जरा आतमध्ये जातो, जरा प्रभासचा समाचार घेतो. उर्वशी म्हणते, वा दादासाहेब, अगदी माझ्या मनातलं बोललात. तुम्ही जा आणि मी आहेच लक्ष द्यायला बाहेर. आता नागेश्वर मनात म्हणतो की आज काही केलं तरीसुद्धा त्या प्रभासकडून त्या वारसदारपुरीचा पत्ता मी आता घेतोच. तर प्रेक्षकांनो, येणारा रंगाचे रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.